नमस्कार. प्रबोधन विथ दिलीपची मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. एका बातमीने सध्या देशभरात मोठी आर्थिक चर्चा घडवून आणली आहे, तर दुसरी बातमी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आली आहे. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत, तर सोने खरेदीवरील तो चर्चेत असलेला इशारा, सोने आयातीचा आपल्या अर्थव्यवस्थेवरील नेमका भार, सोन्याकडून SIP-कडे बदलता कल आणि शेवटी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व बोधगया यात्रेचं संपूर्ण वेळापत्रक. तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या विषयापासून, सोने खरेदीवरील इशारा. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सल्ला दिला ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो सल्ला म्हणजे 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका. आता असा सल्ला का दिला गेला? ह्यामागचं मूळ कारण वास्तवात दडलंय. आपल्या भारतात सोन्याचं उत्पादन तसं नगण्यच होतं. त्यामुळे देशांतर्गत प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे परदेशातनं सोनं आयात करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे पैसे आपल्याला अमेरिकन डॉलर्समध्ये मोजावे लागतात. आता हे डॉलर्समध्ये पैसे मोजणं आपल्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने आपल्या सर्वांसाठी किती महागात पडतं ते समजून घेऊया. गेल्या आर्थिक वर्षाची आकडेवारी पाहिली तर आपण थक्क होऊ. भारताने तब्बल 69 अब्ज डॉलर्सचं सोनं आयात केलंय. भारतीय रुपयात सांगायचं तर ही रक्कम सुमारे 5,75,000 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. कल्पना करा, ही रक्कम इतकी मोठी आहे की ह्या देशाचा अर्धा संरक्षण अर्थसंकल्प सहज सामावून जाईल. पण याचा थेट सामान्य माणसावर कसा परिणाम होतो? तर ही एक साखळी प्रक्रिया आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी होतं तेव्हा ते आयात करण्यासाठी आपले डॉलर्स भारताबाहेर जातात. डॉलर्सची मागणी वाढली की डॉलरच्या तुलनेत आपला रुपया कमकुवत होतो, तो घसरतो. आणि रुपया घसरला की बाहेरून येणारं पेट्रोल, डिझेल महाग होतं, औषधं महाग होतात आणि साहजिकच वाहतूक खर्च वाढून दैनंदिन वापरातील प्रत्येक वस्तू महाग होते. थोडक्यात आपला सोन्याचा मोह देशात महागाई वाढवायला कुठेतरी थेट कारणीभूत ठरतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ताजी आकडेवारी यावर शिक्कामोर्तब करते. आपली राष्ट्रीय व्यापार तूट आधीच तब्बल 310 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. म्हणजे आपण जेवढी निर्यात करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आयात करतो. आपली ही पारंपरिक सोने खरेदीची सवय नकळतपणे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर आणि आपल्याच खिशावर कसा ताण आणतेय हे यातून अगदी स्पष्ट होतं. पण ह्या नाण्याला एक दुसरी बाजूही आहे. जर देशात एका वर्षासाठी सोन्याची मागणी पूर्णपणे थांबली तर त्या ज्वेलरी उद्योगात काम करणाऱ्या तब्बल 50 लाख कारागिरांचं काय होणार? हा एक अत्यंत कळीचा प्रश्न आहे. या उद्योगावर लाखो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कसा सोडवला जाईल? हा एक मोठा आर्थिक आणि सामाजिक मुद्दा नक्कीच चर्चेत येतो. मग या सगळ्यावर सुवर्णमध्य काय? तर संपत्तीकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोन बदलण्याची आता वेळ आली आहे. आपल्याकडे सोनं म्हणजे फक्त एक धातू नाही, तर ती एक परंपरा आहे, एक भावना आहे. पण आता आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. केवळ 10 तोळ्याची सोन्याची साखळी लॉकरमध्ये बंद करून ठेवण्यापेक्षा आपल्या गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंड्स किंवा SIPचं वजन जास्त कसं राहील याकडे लक्ष देणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. कारण जेव्हा पैसा थेट सक्रिय बाजारपेठेत किंवा SIPमध्ये गुंतवला जातो तेव्हा तो पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेत खेळता राहतो, तो उद्योगधंद्यांना मिळतो. म्हणजेच अशा गुंतवणुकीतून केवळ आपली वैयक्तिक संपत्तीच वाढत नाही, तर देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीही आपला थेट हातभार लागतो. तर हा झाला अर्थव्यवस्थेचा आणि गुंतवणुकीचा मुद्दा. आता वळूया आजच्या दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळ्या विषयाकडे. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही एक अत्यंत स्तुत्य योजना सुरू केली आहे. ही पूर्णपणे राज्य पुरस्कृत योजना असून या अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विशेष रेल्वेने तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवलं जाणार आहे. या विशेष यात्रेचं गंतव्यस्थान आहे भगवान गौतम बुद्धांची पवित्र ज्ञानभूमी बोधगया. विशेष म्हणजे या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा आरामदायक रेल्वे प्रवास, त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन आणि बोधगयामधील स्थानिक पर्यटन या सर्व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. थोडक्यात एका उत्तम आध्यात्मिक अनुभवाची संपूर्ण काळजी इथे घेतली जाणार आहे. आता साहजिकच मनात येईल की या यात्रेचं नियोजन नेमकं कसं असेल, तर तेही समजून घेऊया.
शासनाने यासाठी विशेष रेल्वे गाड्यांचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलंय. पहिली यात्रा 15 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून प्रस्थान करेल. त्यानंतर दुसरी यात्रा 25 मे 2026 ला नागपूर येथून निघेल आणि तिसरी विशेष ट्रेन 3 जून 2026 रोजी मुंबईतील दादर स्थानकावरून रवाना होईल. यात सहभागी कसा होता येईल? तर यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असणं आणि त्यांचं वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांना त्यांच्यासोबत एका सहाय्यक व्यक्तीला नेण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. यासाठी आपल्या जवळच्या स्थानिक समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. आजच्या या विश्लेषणाच्या सुरुवातीला आपण भौतिक संपत्ती, सोनं आणि अर्थव्यवस्थेवर चर्चा केली. पण हा तीर्थयात्रेचा विषय आपल्याला एक वेगळ्याच संपत्तीची आठवण करून देतो. ही केवळ एक यात्रा नाही, तर भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि मानवतेच्या संदेशाशी जोडणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं समृद्ध काय करतं याचा विचार यातून नक्कीच करता येईल. प्रबोधन विथ दिलीपजीच्या आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.